नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत भरलेलं मसालेदार वांगं. चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे घेतलेलं आहे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपलं मिश्रण बारीक करून झालेलं आहे. अशा पद्धतीने वांगी कट करून घ्या. चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. वांगी स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये वाटलेले वाटण काढून घेऊया एका ताटात. त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे 5 चमचे. आता त्यामध्ये थोडे लाल तिखट घातलेले आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, धनिया पावडर 1 चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि आपला घरचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ आणि थोडे तेल घालून हे चांगले मिक्स करून घेऊया. आता हा मसाला या वांग्यात अशा पद्धतीने भरून घ्या. सगळी वांगी अशाप्रमाणे भरून घेतलेली आहेत. आता ही वांगी मोदक पात्राच्या चाळणीत वाफ देण्यासाठी काढून घेऊया. इथे गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यावर ही चाळण ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ कमी गॅसवर. आपली वांगी शिजवून तयार झालेली आहेत. तर आता त्याला आपण फोडणी देऊया. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये मोहरी, जिरे घातलेले आहेत आणि राहिलेला मसाला घालून घेतलेला आहे. तो चांगला परतून घेऊया. त्यामध्ये ही वांगी घालून परतून घेऊया. वांगी परतून झाल्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया. तर तयार आहे आपली भरलेली वांगी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग या जेवायला. बाय.